माननीय गणेशजी आपण हरेंद्र सोस्ते सरांचे या ठिकाणी सन्मान करावा। त्यानंतर चित्रकला हा एक विषय होता, यासाठी यशवंत दराड सर या ठिकाणी होते, मी त्यांनाही आमंत्रित करतो। यशवंतजी यशवंत दराड सर आपण यायचे। माननीय संदीप दादा आपणास विनंती आहे यशवंतजी दराड सर यांचं या ठिकाणी आपण सन्मान करावा। नृत्य हा प्रकार खरं तर कसोटीचा होता, खूप टफ फाईट होती, त्याला मदत म्हणून प्राध्यापक अभयसिंग गावित सर यांची आपण त्या ठिकाणी परीक्षक म्हणून निमंत्रित केलं होतं। अभयसिंग गावित सरांना विनंती करतोय सर आपण स्टेजवर लवकर यावं। अभयसिंग गावित सर हे विसरवाडीचे आहेत, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहे, रायगडला ते ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत। माननीय चंद्रकांत पवार साहेब आपणास विनंती आहे साहेब आपण अभयसिंग गावित सरांचं या ठिकाणी सन्मान करावा। त्यानंतर वाद्यामध्ये माननीय बाबूराव वसावे सर आदर्श शिक्षक आहेत, आमच्या आदिवासी रूढी परंपरेचे ते सचिव आहेत आणि आदर्श शिक्षक आहेत, त्यांनी सुद्धा वाद्य निरीक्षणाचं काम केले। बाबूराव वसावे सर आपण लवकर व्यासपीठावर यावं। मी मान्य चंद्रकांत पवार साहेबांना विनंती करतो साहेब आपण बाबूराव वसावे सर यांचं सन्मान करावा। त्यानंतर वाद्यामध्ये आपण तिसरे परीक्षक नेमले होते, संतोषजी पाडवी कात्रीचे आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो। संतोषजी पाडवी सर आपण लवकर या असेल तर। त्यानंतर जीवन गावित सर यांनी गायकचं काम त्या ठिकाणी परीक्षण केलं। जीवन गावित सर जिल्हा परिषद शाळेला शिक्षक आहेत आणि कन्नड संतोष पाडवी सर अभिनव विद्यालयाचे कला शिक्षक आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन खास करून त्यांचे सन्मित्र अविनाश कोकणी सर जे आमचे कला मित्र आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीनं त्यांनी आज काम पाहिलं, धन्यवाद। जीवन गावित सर यांनी गायन या परीक्षण या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर हस्तकला या विषयात राजेंद्र वडी सर यांनी काम पाहिलं हस्तकलेसाठी, त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं लवकर, त्यांचा उचित सन्मान आपण या ठिकाणी करूयात। हे सर्व परीक्षक होते, या परीक्षकांनी आपलं काम पाहिलं, आपली कला पाहिली आणि आपल्या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय। मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जो आपल्यातला सगळेच चांगले परीक्षण करणं आणि निकाल देणं एखाद्या स्पर्धेचा म्हणजे कोण कमी आहे असं नाहीये, आपण सगळेजण जिंकलेला आहात, फक्त काही स्पर्धेचा भाग म्हणून आपल्याला 1, 2, 3 नंबर काढायचे आहे। त्याप्रमाणे परीक्षकांनी लिस्ट अजून माझ्याकडे दिली नाही, ती येते, ती आली की आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार करूयात। यासाठी धन्यवाद सर। सर्व मान्यवरांना पुन्हा विनंती करतो असं नसतं व्हावं आणि आता ज्याची आपण वेळ पाहतोय तो निकाल जाहीर करायची वेळ आहे। आपण सगळेजण आनंदाने हा निकाल ऐकूयात। पहिले चित्रकलेपासून सुरुवात करतो, चित्रकलेपासून सुरुवात करायची ना। हस्तकलेत थोडे कमी स्पर्धक होते म्हणून हस्तकलेपासून सुरुवात करूया। हस्तकला ज्या हाताने बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू होत्या त्यांचं 3 क्रमांक काढलेले, तिसरा क्रमांक, तिसरा दुसरा पहिला असा क्रमांक असणार आहे। तिसरा क्रमांक आहे रेवलीबाई गावित। रेवलीबाई गावित नंतर जोरदार टाळी देऊया, विजेते आहेत रेवलीबाई। आजी यायचंय लवकर। तृतीय बक्षीस त्यांना मिळालेलं आहे आणि राज्य स्तरासाठी आपण निवड झालेली, आपण राज्यासाठी तयारी करायची। माननीय वीरेंद्रजी आपण आपल्या शुभस्ते बक्षीस द्यायचं लवकर याची। या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे, दुसरा जोगीबाई पाडवी। जोगीबाई पाडवी आहे का? त्यांनी यायचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस, रोख रक्कम बक्षीस आहे, तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आहे आणि ट्रॉफी आहे, प्रमाणपत्र नंतर आपल्याला मिळणार आहे। धनराट या गावाचे आहेत, धन्यवाद। त्यानंतर द्वितीय बक्षिसासाठी मी गणेशजी गावित यांना विनंती करतोय की दादा आपण द्वितीय बक्षीस द्यावं। जोगीबाई पाडवी
आजी लवकर या. आणि या हस्तकलेमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे, ज्यांना 15,000 रुपयाचं बक्षीस आहे, कोठाऱ्या कोतवाल यांचा पहिला क्रमांक आलेला आहे. कोठाऱ्या बाबा महाराज जावाई. यानंतर येऊया चित्रकले. कोठारे बाबा लवकर या. मी मान्य चंद्रकांत पवार साहेबांना विनंती करू, साहेब आपण आपल्या हस्ते एका सामान्य कलाकाराचा या ठिकाणी मंचाच्या वतीने गौरव होतो. एक जोरदार टाळ्या देऊयात आपण. बोला भगवान बिरसा मुंडा की. कोठारे बाबा यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आणि त्यांची रोख रक्कम आपण या ठिकाणी देतोय. धन्यवाद साहेब. यानंतर येऊया चित्रकलासाठी. चित्रकला या स्पर्धेमध्ये 1, 2, 3 तर काढलेच आहेत, पण खूप छान चित्र होते आणि म्हणून 2 उत्तेजनार्थ काढले. उत्तेजनार्थामध्ये पहिलं उत्तेजनार्थ आहे ज्योती खैरनार. ज्योती खैरनार आपण या ठिकाणी असाल तर लवकर आपण यायचे. दुसरा उत्तेजनार्थ आहे दिनेश गावित. दिनेश गावित स्पर्धक असतील तर लवकर या. कदाचित ते चित्रच्या ठिकाणी असतात. ज्योती खैरनार उत्तेजनार्थ बक्षीस वीरेंद्रदादांचे असते. त्यानंतर दुसरा आहे दिनेश गावित. दिनेश गावित लवकर या. आपण आलेले संदीप सर आपण आपल्या बसते सत्कार करायचा आहे. पहिले, तिसरा, दुसरा आणि पहिला हे 3 क्रमांक राज्य स्तरासाठी जाणार आहे. तिसरा क्रमांक मिळवलेला आहे कल्याणी वडवी या विद्यार्थिनीने यायचे. तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. लवकर याची धावत द्यायची बेटा. मी माननीय गणेशजी गावित आपणास विनंती करतो की आपण कल्याणी वडवीचा सन्मान या ठिकाणी करा. तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. 9वीची विद्यार्थिनी आहे. खूप छान, अभिनंदन बेटा. यानंतर दुसरा क्रमांक आहे सुभाष वडवी. सुभाष वडवी चित्रकलेसाठी लवकर यायचे. आणि या गटातलं पहिला क्रमांक सुभाष वडवी सर या आपण पहिले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेण्यासाठी धावत द्या. आहे कांचनमाला राऊत. कांचनमाला राऊत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस सुभाष वडवी. आणि पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसाठी कांचनमाला राऊत. अभिनंदन ताई. मान्य पवार साहेब. यानंतर जाऊया आपण वाद्य विभागाकडे. ज्यांनी वाद्य या ठिकाणी वाजवलेत त्या वाद्य विभागामध्ये आपण जाऊया. त्यांच्या बक्षिसांसाठी उत्तेजनार्थ बक्षीस आहे. पहिले 2-3 आहेत पण खूप चांगले प्रतिसाद या ठिकाणी होता म्हणून 2 उत्तेजनार्थ काढलेले आहेत. उत्तेजनार्थ पहिला आहे महादू गावित. ढोल वाद्य वाजवणारे महादू गावित लवकर यायचे बाबा. मी ईश्वरबाई गावित यांना विनंती करतोय की आपण महादू गावित यांना ढोल वादक आहेत त्यांना त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर उत्तेजनार्थ अजून एक बक्षीस आहे दिवाल्या वडवी. पावी वादक आहे दिवाल्या वडवी. दिवाल्या वडवी बाबा लवकर यायच्या. दिवाल्या वडवी. मी आपले आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिलजींना विनंती करतोय. अनिलजी आपण दिवाल्या बाबांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस द्यायचंय. आणि मी आधीच बोललोय कोणीही जिंकला तरी तो आदिवासी असणार आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोणीही जिंकलो आपल्याला आजपर्यंत आपण आलोय आणि पुढे जाणार आपण शुभेच्छा देऊया. कारण राज्यामध्ये सुद्धा आपल्या विभागाचा नंबर यायला पाहिजे. आता येऊया तिसऱ्याकडे. तिसरं बक्षीस मिळालं आहे
हाना वडवी सुडका वादन यांनी केले. सुडका हाना वडवी कात्रीचे आहेत. हाना वडवी पटकन यायचे ना, धाव द्या लवकर या. हाना वडवी तिसरा क्रमांक आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले जे आपल्यासाठी तर ज्येष्ठच आहे, आधीच स्टेजवर आहेत. निंबा बाबा यांना दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे, ते आपण त्यांना देऊ. त्याआधी हानावरती आलेले त्यांनी सुडका वादन केलेलं आहे. त्यांच्या हातात जे वाद्य आहे हे आपले आदिवासी पारंपरिक वाद्य आहेत. अभिनंदन. आणि द्वितीय बक्षीस बाबा यायच ते स्वतःचे पुरस्कार आहेत. निंबा वडवी साहेब तिरी वादन या ठिकाणी त्यांनी केलंय. मान्य बाबांचा दुसरा क्रमांक आलेला आहे या कार्यक्रमामधला आणि म्हणून मान्यवरांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. आणि या स्पर्धेतला वादनामधला पहिल्या क्रमांकाचं 1 नंबरचं बक्षीस आहे ढोल वादन आदिवासी लग्नातलं गणेश पाडवी. गणेश पाडवी ढोल वादन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. गणेश यायचे. गणेश पाडवी बोला भारत माता की जय, भारत माता की जय, भगवान बिरसा मुंडा की जय. प्रथम क्रमांकाचे बक्षीस मानकरी आहेत गणेश पाडवी ढोल वादन. सर्व मान्यवरांनी पुढे यायचे आणि बक्षिसाचा सन्मान करायचा आहे. आता येऊयात गायनकडे. खूप छान गायन झालेले. गायनमध्ये गायनची जी टीम असेल त्या पूर्ण टीमने यायचे. ढोल वादनामध्ये गणेश पाडवी एकटे आले, त्यांच्याबरोबर झांज वादक तेवढाच महत्वाचा आहे. सगळेजण ग्रुपने या. गायनमध्ये गायनकडे येऊया. उत्तेजनार्थ बक्षीस आहे राजेश आयरे, त्याचा ग्रुप असेल. गटेदेव गीत होतं. राजेशजी पटकन यायचे बाबा, त्याचा ग्रुप आहे, लवकर या. आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण हे बक्षीस आपल्या उपस्थित द्यावं. लवकर यायचे. उत्तेजनार्थ दुसऱ्या बक्षीसाठी तयार राहायचे. उत्तेजनार्थ दुसरं बक्षीस आहे भारती गावित लग्नगीत. भारती गावित पहिलेवाले आले, दुसरेवाले तिथे थांबायचे. राजेश आयरे गटेदेव गीत. ग्रुप पूर्ण ग्रुप या. मान्यवरांनी पण पूर्ण ग्रुपने उभं राहायचे. आपण परत हस्ते परत करून घ्या. आणि दुसरं बक्षीस आहे उत्तेजनार्थ भारती गावित लग्नगीत. चंद्राट तांबवडे भारताई आलेले आहेत. खुश आहेत. अभिनंदन. चला बाबा ताई या पटकन. मान्य पवार साहेब दुसऱ्या क्रमांक उत्तेजनार्थ बक्षीस आहे भारती गावित लग्नगीत. आता तिसरा, दुसरा आणि पहिला क्रमांक. बोला भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की. तिसरा क्रमांक गायनमध्ये. गायन ही एक कला ग्रुपने सादर केली गेली आणि यात तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. रोडाली हे गीत होतं. कलाकार आहे दिनेश गावित आणि अन्सिल मामा. लवकर यायचे. ग्रुप असेल तर पटकन या. सगळ्या ग्रुपाने वगैरे ग्रुप त्यांच्या पटकन या. तिसरा बक्षीस आहे दिनेश गावित रोडाली. मान्यवरांनी आपापल्या एकमेकांच्या हस्ते आपण या ठिकाणी हे बक्षीस द्यायचे. दिनेश गावित, अन्सिल मामा, गणेश मामा, सोंगाड्या पार्टी पूर्ण. अभिनंदन. त्याचे तबला वादक, पेटी वादक. आणि या गायन स्पर्धेतलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांक आलेला आहे लोलगीत प्रभावती नाईक आणि त्यांचा ग्रुप. पटकन यायचे.
आणि दुसरा क्रमांक आहे प्रभावती नाईक लोलगी. लक्षात घ्या, आपल्या समाजातल्या जे परंपरेप्रमाणे असलेलं गीत, परंपराचं लक्षात घेऊन सर्व परीक्षकांनी हे काढलेलं आहे. त्याच्यामुळे कोणताही प्रभावती नाईक आणि त्यांचा ग्रुप लोलगी. आणि गायन मधला पहिला क्रमांक, सगळे लवकर येऊन जा. राज्यासाठी तयारी करायची आहे. नागपूरला आपली स्पर्धा होणार आहे. अभिनंदन. 14 तारखेला नागपूरला ही स्पर्धा होणार आहे. 15 तारखेपर्यंत आपल्याला राहायचंय. 15 तारखेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे. आणि गायक मधला पहिला क्रमांक 1 नंबर प्रवीण पवार. प्रवीण पवार ग्रुप ने आगे बढ़ते जोरदार तालियां होते. प्रवीण की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. मान्यवरांना विनंती, काही लवकर या पटकन. एकदा जोरदार टाळ्या होत आल्या. भारत माता की, भारत माता की. ज्याच्यामध्ये खूप चुरस होती, परीक्षकांनी अनेक प्रश्न विचारले, आपण सगळ्यांनी प्रश्नांची उत्तर दिले. खूप छान तयारी पण केली होती. काही पारंपरिकता, काही गोष्टी पाहून परीक्षकांनी जो निकाल दिला नृत्याचा, त्याआधी आमचे जीवन गाविसर परीक्षक होते, ते आलेले. त्यांचा सन्मान करूया. जीवन गाविसर पटकन स्टेजवर या. जीवन गाविसर, आपण गायनमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलं. मी माननीय चंद्रकांतजी पवार साहेबांना विनंती करू, साहेब आपण जीवन गाविसरांचा गौरव करावा, त्यांना सन्मान करावा. परीक्षक म्हणून त्यांनी गायनमध्ये काम पाहिलं. जीवन गाविसर जिल्हा परिषद शाळेला शिक्षक आहेत आणि आदिवासी रूढी परंपरेचे कार्यकर्ते आहेत. उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. परीक्षक होते. येऊया नृत्याकडे. नृत्यामध्ये नृत्यामध्ये 11 कलाकारांनी, 11 संघांनी भाग घेतला होता आणि त्या 11 संघांमध्ये आपण 2 उत्तेजनार्थ काढले. पहिला उत्तेजनार्थ आहे गौतम खर्डे होडी नृत्य. गौतमजी खर्डे त्यांचा ग्रुप यायचा आहे होडी नृत्य. त्यांना या ठिकाणी बक्षीस मिळते. गौतमजी आपल्या टीमने पट लवकर या. आणि यानंतर दुसऱ्या उत्तेजनासाठी तयार राहायचंय. दुसरं बक्षीस आहे दिलवर सिंग पाडवी होडी नृत्य. 2 होडी नृत्य झाले होते आणि दोघाही होडी नृत्यांना आपण उत्तेजनार्थ बक्षीस दिलेलं आहे. आधी गौतम खर्डेजी, आपण आपली टीम आणा पटकन. गौतमजी आणि त्यांची टीम अनेक ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम करत असते. त्यांचं एक पथक आहे.
यांचे नेतृत्व करणारे गौतमजी करडे, अभिनंदन. यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस मध्ये दिलवर सिंग पाडवी होडी नृत्य, दिलवर सिंग पाडवी आणि त्यांची टीम बघा उशिरा आले आणि जिंकले. अभिनंदन. आधी गौतमजींनी या ठिकाणी एक बक्षीस मिळवलं होतं. पुन्हा या स्टेजवर या ठिकाणी सन्मान झाला आपला. अभिनंदन त्याला. यानंतर ज्याची वाट पाहिली शेवटचा कार्यक्रम होता, उशिरा आला पण मात्र जिंकला आहे. आदिवासी रूढी परंपरा संस्था आणि सूर्यदर्शन संस्था या दोन्ही संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि येऊयात नृत्य प्रकारामध्ये तिसरा क्रमांक. नृत्य प्रकार तिसरा क्रमांक आहे गेर नृत्य, महादुवळवी आणि त्यांची गेर भांगडा. तिसरा क्रमांक मिळवलेला भांगडा टीम. अभिनंदन. जोरदार टाळ्यांचे पटकन यायचे. भांगडा टीम गेर नृत्य, सर्व ज्येष्ठ व्यक्ती अतिशय सुंदर असं होळी नृत्य त्यांनी परंपरेने सादर केलेलं होतं. लवकर या बाबा. महादुवळवी आणि त्यांची टीम गेर नृत्य राज्यस्तरासाठी आपली निवड झालेली आहे. पुढचं बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. पुढचं दुसरं आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस जाहीर करण्याआधी आपल्यामध्ये उपस्थित माननीय डॉक्टर विशालजी वडवी जे आदिवासी संस्कृतीचे समाजाचे अभ्यासक आहेत, मी त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. डॉक्टर विशालजी वडवी अस्थिरोग तज्ञ आहेत. दीनदयाल ऑक्सिडेंट हॉस्पिटल साक्री आणि पिंपळनेर अशा दोन ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल आहे. आदिवासी समाजाची सेवा तर ते करतातच, पण वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचं काम ते करतात आणि एक अतिशय आदिवासी समाजाच्या कायदेशीर अभ्यासामध्ये त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. विशालजी वडवी आपल्या हस्ते आपण पुढचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय. दुसरा क्रमांक नृत्यामध्ये मिळवलेला आहे प्रेरणी नृत्य. प्रेरणी नृत्य उत्तम देशमुख आणि त्याची टीम. प्रेरणी नृत्य अतिशय सुंदर अशी कला या ठिकाणी सादर केली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय मी या पटकन. माननीय विशालजी वडवी आपल्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उत्तमजी त्याची टीम अतिशय जोशपूर्ण असलेले नृत्य दुसऱ्या क्रमांकाचं आहे. डॉक्टरची पुन्हा टीम येऊन या पटकन येते. एक सुंदरचा फोटो आहे, आठवणी कायम राहणार आहे आपल्यासाठी. जायचं नाहीये, त्यांचं प्रमाणपत्र घेऊन जायचंय, प्रवास भाडं पण घेऊन जायचंय. प्रमाणपत्र आणि आपण ज्या वाहनाने आलंय त्या वाहनाचं भाडं आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याच्यामुळे थांबायचं आहे, प्रमाणपत्र घ्यायचंय. प्रत्येक सहभागाचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मान्य विशालजी वडवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं गेलं. आणि पुन्हा मान्यवरांना विनंती करेल की या
नृत्य प्रकारामधलं 1 नंबरचं नृत्य पहिला क्रमांक मिळवलेला आहे ढेमसा नृत्य उमेश आत्राम. उमेश आत्राम ढेमसा नृत्य पहिल्या क्रमांकाचं बक्षीस. अतिशय लांबून आलेले ही टीम आहे नांदेडच्या किनवट. किनवटमधनं 15 तासांचा प्रवास करून ही टीम या ठिकाणी आली होती आणि अतिशय सुंदर जोशपूर्ण असं नृत्य त्यांनी केलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या टीमचा गौरव करावा. उमेश आत्राम टीमचा नृत्य पटकन येतात. बोला भगवान बिरसा मुंडा की जय. भगवान बिरसा मुंडा की जय. भारत माता की जय. सर्व कलाकारांचं लक्षात घ्या. आपण सहभागी झालात आणि म्हणून कोणाचा तरी 1 नंबर 2 नंबर आलेला तर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बिरसा कला संगमच्या वतीनं प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार त्याचप्रमाणे प्रगती प्रतिष्ठान आमची आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था ज्यांचं महत्वाचं योगदान आहे ते देवगिरी कल्याण आश्रम या सर्व परिवारांचा सहभाग या ठिकाणी झाला. तर सर्वांच्या वतीनं सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना इथंच